अक्षय ढुकले नंतर बंद झाला अजून थोडा 3 मॅच काढ बस. कोण यो काढील ना यार, भरोसा आहे. ती वाट लागेल ती तुझी अंगावर आलं. अंगावर म्हणजे काय तुम्हाला काय तुला काय माहिती नसेल बसली काय आपण जास्त सिस्टम मध्ये घुसत नाही ना. सिस्टम मी सामना अंगावर आलता ते तुला काय तुला चालले बरोबर आपलं. आपल्याला डामन का लागून तुला. मारण्यात येईल आता. आपण टोकात खेळायचा का त्या भावाला घेऊन फिरायला जायचा. चला सामना चालू होते. आई गावदोई स्पोर्ट्स साष्टीकरपाडा आयोजित रवींद्र दत्ता स्मृती चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आजचा फायनल दिवस आणि फायनल दिवसातील पहिली सेमीफायनल पाहतोय आपण. आई जीवदानी गिरीज विपक्ष असेल एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा संघ. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर गिरीज संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं, त्याच कारणास्तव पाहिलं तर आज सेमीफायनल मध्ये हा संघ खेळताना पाहतोय. आणि दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर मस्किनपाडा संघाने काय फलंदाजी केली होती. मिस्टर सुनील पागी यांनी चांगली फलंदाजी केली होती, त्याच कारणास्तव पाहिलं तर हा संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला पाहतोय. एक बिग फाईट, बिग लढत, यातून एक संघ आज टॉप 2 मध्ये जाईल. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय मिस्टर आकाश धानवे यांना. स्ट्राईकला ते फलंदाज चला मस्किन पाडा संघाचे 12वे खेळाडू लवकरात लवकर याचा आयडी घेऊन. आयडी शिवाय मॅच चालू नाही होऊ शकत. लवकर लवकर धावत यायचं आहे आयडी घेऊन. चला षटक संपायच्या अगोदर आयडी घेऊन यायचंय. स्ट्राईकला ते फलंदाज देवानंद. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज असेल नागेश. पहिला षटक घेऊन पहिला चेंडू घेऊन आकाश दानवी राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू हाफ ट्रॅक वर होता. मिस्टामिंग स्ट्रोक पाहतोय पण चेंडू हवे येत आहे. बराच काळ चेंडू जातोय सरळ नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप फाईन लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी पहिला चेंडू आलाय चौकार. चौकारने अकाउंट ओपन झालाय एकदंत स्पोर्ट्स मस्किनपाडा संघाचा. पहिला चेंडू ते आकाश सारखं गोलंदाजावरती आक्रमण केलंय. कालच्या दिवसाचा विचार केला तर आकाशाने अप्रतिम गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क होती पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढला ऑन साईडला मिड विकेट रिझन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे मयूर करतोय थोडीशी चुकी आणि त्याच चुकीचा फायदा घेताना पाहतो. या 2 धावा होतात कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकडेवरती. 2 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचले 6. चांगली फलंदाजी करताना पाहतोय आता देवानंद. यावेळेस पहिला तर हाफ ट्रॅकवर चेंडू होता, पुल केलाय तिकडे शतरक्षक आहे आणि पाहतो तर या तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय. एक मोठा आदरा बसतोय तो मस्किन पाडा संघाला. देवानंद बॅक टू डगआउट. कॉन
नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर धीरज वळवे यांना. एकदम तर स्पोर्ट्स मस्किनपाड्याचा विचार केला तर सर्वात जास्त धावा कुटाव्या लागतील या सामन्यामध्ये, कारण समोरचा संघ तितका ताकदवर आहे. यावेळेस पाहिलं तेज तर्रार चेंडू, स्विंग अँड मिस, चेंडू होते निर्धाव. यावेळेस पाहिलं तर पहिल्या चेंडू चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू पाहिलं तर विकेट होती आणि चौथा चेंडू पाहिलं तर निर्धाव. या 2 चेंडूवरती कमबॅक केलंय आकाश दानवेसरा गोलंदाजाने. पुढचा चेंडू आकाश यांचा पुन्हा एकदा, यावेळेस उंचावर मारला फटका, मिस्टामिक स्ट्रोक आहे. राकेश येतोय, चेंडू खाली आणि राकेश करतो चुकी. थ्रो सुद्धा पाहिलं तर थोडासा खराब होता. याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा घेण्यात यश मिळालंय फलंदाज धीरज वळवे यांना. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 8 या आकड्यावर. शेवटचा चेंडू या षटकातील, यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू, षटक संपलंय पहिलं. एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मिस्टर संतोष डावले यांना पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू पूल केलाय. बघूया चेंडू हवेत आहे बराच काळ. शतरक्षक येतोय हर्ष भोईर आणि घेतोय झेल आणि संपतोय इथे नागेश पागी यांचा खेळ. गॉन. सूर्याची किरण मला वाटते डोळ्यावरती येतात, त्याच कारणास्तव मला असं वाटते राकेश चौधरी यांना चेंडू दिसत नाहीये. त्यांना गॉगल परिधान करावं लागेल जर चेंडू पकडायचा असेल तर. यावेळेस पाहिलं तर दुसरा हादरा बसलाय मस्किनपाडा संघाला. नवीन फलंदाज मिस्टर ज्ञानेश्वर पागी स्ट्राईक वरती त्यांना पाहतोय. संतोष यांचा पुढचा चेंडू सामना करतील ज्ञानेश्वर. यावेळेस पाहिलं खोलगट टप्प्या चेंडू, बॅटची लिडिंग एज, चेंडू जातो नॉन स्टॉप बाउंड्री लाईन जवळ, परंतु पाहतोय झाडाची मिळते साथ आणि नशिबाची होते मिळते साथ जीवदानी संघाला. आणि पाहतोय हा चेंडू जर झाडाला नसता आदळला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता, परंतु या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली होती. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळलाय संतोष डावले यांनी. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा जोरदार माराचा पावित्र्य आजमावला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. याच कारणाचं पाहिलं तर लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं फलंदाज ज्ञानेश्वर पागी यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती, 11 ऑनबोर्ड. कालच्या दिवसामध्ये विकेट मेडनचा ओव्हर हाताळली होती ती संतोष डावले यांनी. यावेळेस मिस्टावी स्ट्रोक, चेंडू हवेत आहे बराच काळ, चेंडूची उंची जास्त होती, लांबी कमी होती आणि पाहिलं तर 30 यार्ड सर्कल मध्ये हा चेंडू पडला. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. थोडीशी मला वाटते आकाश नाराज असताना पाहतोय, कारण चेंडू जास्त काळ हवेत होता आणि मयूर भोईर सारखा एक यंग खेळाडू चेंडू खाली येणं गरजेचं होतं, हा झेल घेणं त्यांना गरजेचं होतं. परंतु या 2 धावा कंप्लीट झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पाहिलं यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिसमिस, गॉन. धीरज वळवी.
बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज मिस्टर राकेश चौधरी. एका दांडगा अनुभव पाहतोय आपण जीवदानी संघाचा. सर्वात जास्त मॅचेस खेळणारे दोन खेळाडू पाहिले तर संतोष डावले आणि त्यांच्यानंतर पाहतील तर राकेश चौधरी. सर्वात जास्त अनुभव असलेले खेळाडू पाहतो आपण जीवदानी संघाचे. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी राकेश आणि नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला पाहतो पण मिस्टर विश्वास वळवे यांना. पहिला चेंडू राकेश यांचा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला फलंदाजांनी. क्षेत्ररक्षण चांगलं होते, चांगली फेकी सुद्धा होते आणि पाहतो तर काय यस रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद होतोय. विश्वास बॅक टू डगआउट रनआउटच्या रूपामध्ये गॉन. नवीन फलंदाज दुसऱ्या दिवसामध्ये ज्याने धुमाकूळ घातला होता तोच फलंदाज पाहतोय मिस्टर सुनील पागी. थोडीशी उशिरा येताना पाहतोय सुनील. मला वाटते पहिल्या षटकामध्ये हजर नव्हते, त्याच कारणास्तव पहिले ते शेवटच्या षटकामध्ये त्यांना येताना पाहतोय बॅटिंग मार्कवरती. आता सुनील यांना स्ट्राईक वरती आणण्याचं काम राकेश ज्ञानेश्वर यांना करावं लागेल. राकेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतो आपण. कट केलाय, काय फटका सजवलाय, स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटच्या डोक्यावरून सरळ गेला 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या जाऊन पोचते 18 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय कमळाकरजी कांबडी सरांचा आगमन झालं या VIP डायजवर. त्यांचा स्वागतम सुस्वागतम करतोय आयोजकांकडून. यावेळेस पाहतो पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला पाहतोय आपण मिड विकेट रिजन मध्ये. 2 शतरक्षक येत आहेत चेंडू जवळ, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु 2च धावावरती समाधान मानावं लागलं आहे. सुनील पागे अजून सुद्धा पाहिलं तर आपण नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. चेंडूचा खेळ पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजून सुद्धा शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू होता परंतु ऑफस्टमच्या भरपूर बाहेर पेच केलाच. याच कारणास्तव पाहिलं तर पंच बाबू आपल्या बाजूला वळत आणि एक वाईटचा इशारा होतो पंचांचा. एक अवांतर धाव होते. या अवांतरच्या मदतीने धावसंख्या भर होते. धावसंख्या जाऊन पोचते ऑन बोर्ड 21 या आकड्यावर. या षटकातील चौथा चेंडू राकेश यांचा. यावेळेस पाहतो मिस्टामी स्ट्रोक होता. बॅटची लिडिंग आहे आणि एक उंच कोरा विकेट कीपर पाहतो पण मिस्टर संतोष डावले यांच्या हातामध्ये विसावला गेला आणि गडी बाद होतोय. ज्ञानेश्वर पागी आउट होऊन तंबूत परततोय. फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती दुर्वेश दळवी यांना वळवी यांना. यावेळेस पाहतो तर फक्त आणि फक्त कॅच प्रॅक्टिस देण्याचं काम केलंय दुर्वेश यांनी आणि गोल्डन डकचा शिकार झालाय दुर्वेश. आणि पाहतोय आपण सुनील पागी सारखा फलंदाज अजून सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि या इनिंग मधील. नव्यानं फलंदाज आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती
पहिले तर सुनील पागे सारखा फलंदाज थोडासा उशिरानं आलाय, त्याचाच फायदा चिवदारी गिरीज संघाला मिळालाय. कारण त्याला फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईक एंडला उभं करण्याचं काम राकेश चौधरीने केलंय. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतो राकेशांना. शेवटच्या चेंडू सामना करतील आकाश परेड. या चेंडूवरती मोठा फटका आला तर एक सन्मानजनक धावापर्यंत मजल मारण्याचं काम होऊ शकते मस्किनपाडा संघाचा, परंतु शेवट चेंडू मोठा फटका येईल का पाहूया आपण. पुढचा चेंडू असा चांगला फटका पाहतो आपण. इनटू द गॅप मध्ये येतो चेंडू. चेंडू जातो 1 बाउन्स 3 बाउन्स 4 धावा या चेंडूवर आलाय चौकार. चांगला फटका खेळला होता. कृपया दुखापत झाली असेल खेळाडूला तर बघा. या शेवट चेंडू चौकार. या चौकाराशी धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती आणि 26 धावांचं एक आव्हान ठेवलंय, एका सन्मानजनक आव्हान मस्किनपाडा संघाने. यानंतर सामना आपण पाहतील एका बाजूला साईनाथ नवीन पाडा, त्यांच्या विपक्ष असेल जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस द्यायचा आहे. हॅलो, चला आपण या ठिकाणी दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस मात्र करणार आहोत. एका बाजूने संघ आपण पाहिला तर मग जय मल्हार स्पोर्ट खुलांडे आणि दुसऱ्या बाजूनं सायनाथ स्पोर्ट नवीन पाडा या दोन टीम मध्ये आपण दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. आणि टॉस करण्यासाठी निश्चितच मी विनंती करतोय प्रवीणजी जाधव, आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस जो आहे तो संपन्न करू. दुसऱ्या सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहिला तर मग जय मल्हार स्पोर्ट खुलांडे टीम आणि दुसऱ्या बाजूनं सायनाथ स्पोर्ट नवीन पाडा. गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा असा कॉल आला होता जय मल्हार स्पोर्ट खुलांडे टीम कडनं, परंतु येत आहे रवींद्रदादा स्मृती चषक. प्रवीण दादांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग सायनाथ स्पोर्ट नवीनपाडा टीमच्या बाजूने लागलाय. अखेरपर्यंत तुमचा जो प्रवास होता सुपर 4 मध्ये पोहोचण्याचा तो प्रवास तुम्ही सक्सेसफुल केलाय आणि आता मात्र इथून तुम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकायचं असेल तर मग कशी तयारी करायची आहे पुढे? नक्कीच प्रथम पारितोषिक पटकावायचं असेल तर बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही याच्यामध्ये चांगली एक परफॉर्मन्स करावा लागेल तरच आम्ही जिंकू शकतो. टॉस जिंकलाय, डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आपण पाहिलं तर मग जय मल्हार स्पोर्ट खोलांडे पहिल्या दिवसामध्ये त्यांचा दमदार खेळ राहिला होता या मैदानावरती, तर समोरच्या संघाला मात्र किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 30 धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. यावेळेस तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहे का? नाही, जे आहे संघ आहे तोच संघ राहील. एकंदर सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही गावातून मात्र या ठिकाणी खेळायला निघाले त्यावेळेस निश्चितच पाठीरेख्यांचा साथ मात्र तुम्हाला जरूर मिळाला होता, परंतु आज मात्र या ठिकाणी सुपर 4 मध्ये पोहोचले गेले त्यावेळेस घरून काही फोन मेसेज काय आले होते का? काही शुभेच्छा आल्यात का? हो, आलेला फोन आलेला. त्यांनी फोन केला 1 नंबर मारायचा आहे असं त्यांनी फोन करून सांगितले आम्हाला. आम्ही प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? फलंदाजी. परंतु यावेळेस टॉस गमावल्यानंतर देखील तुम्हाला फलंदाजी मिळाली गेले, जे हवं होते ते मिळाले गेले. एकंदर पहिल्या दिवसामध्ये तुम्ही सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले त्यावेळेस तुमच्या पाठीरेख्यांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला गेला तुम्हाला? हो नक्कीच, ते आमचे प्रत्येक मॅचला पाठीमागे असतात आणि ते आम्हाला सल्ला देत असतात, त्यांच्यामुळे आम्ही पुढे जातो. क्या बात आहे. प्रोत्साहन मात्र वाढवलं जातं पाठीरेख्यांच्या माध्यमातून. यावेळेस त्यांना खुश केलं जाईल का? हो नक्कीच. यस, बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील या दुसऱ्या सेमीफायनल मॅच मध्ये. या ठिकाणी आपण पाहिला तर मग दुसऱ्या सेमीफायनल मॅचचा देखील टॉस नुकताच आपण या ठिकाणी संपन्न केलाय. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग सायनाथ स्पोर्ट नवीनपणा टीमच्या बाजूला लागलाय, त्याने स्वीकारला आहे बॉल फर्स्ट
बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच जय मल्हार स्पोर्ट कोलांडे टीमला. जावे पण कॉम्बाच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वसई तडखरचा एक बुलंद आवाज दर्शनजी टपके. थँक्यू सो मच. थँक्यू विजय सर. आपण नाण्याची एक बाजू पाहिली तर 26 धावांचं एक टार्गेट उभा केलं, सन्मानजनक टार्गेट. ते कंप्लीट करण्यासाठी 2 फलंदाज जीवदानी गिरीजचे आकाश धानवी पहिला चेंडू पुल केलाय आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा हादरा, बिग ब्लो. आकाश धानवी शून्याचा चष्मा घालून परततोय. गोल्डन डकचा शिकार होतोय आकाश धानवी. आकाश धानवी सारखा फलंदाज, महत्वाचा फलंदाज, एक आधारस्तंभ असं बोललं जाते जीवदानी गिरीश संघाचा, तोच ढासाळलेला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसलाय आणि आता पूर्णपणे मॅच ऑन झाली आहे, मॅच पूर्णपणे ओपन झाले. कारण आकाश सारखा फलंदाज बॅक टू डगआउट गेल्यानंतर आता मस्किनपाडा संघाला एक चान्स आलाय आणि तो चान्स 99.9% हा त्यांना कन्वर्ट करणं गरजेचं आहे. जर फायनलचं तिकीट बुक करत असेल तर हा सामना विन करण्यासाठी आता चान्सेस सर्वात जास्त आहेत. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा धीरज वळवी राडे मोडतो विकेटचा मारा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू पाठवलाय. सरळ 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांसाठी फरार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, आकाश धानवी सारखा फलंदाजाला बाद केलं होतं, परंतु यावेळेस पाहिले तर दिशाचे भटके तो पडेंगे फटके. दिशाहीन चेंडू होता, लेग वरती चेंडू आदळला होता. त्याच कारणास्तव पाहिलं राकेश यांनी चांगला फटका पाहिला. जिथे शत्रक्षक नाहीये तैनात त्याच दिशेने हा फटका खेळला गेला आणि 4 धावा आपल्या संघासाठी महत्वाच्या ऍड केल्यात. यावेळेस पाहिलं तर संघाचा आणि स्वतःचं खातं उघडलं 4 धावांनी. राकेश चौधरी पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं काय फटका खेळा, इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावर 1 बाउन्स सी मारच्या पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर धीरज वळवी यांचा आत्मविश्वास आता पाहिलं तर थोडासा थंडावलेला पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. आता कुठेतरी कमबॅक करावं लागेल, कारण धावा आपल्या पाहिल्या तर सर्वात कमी धावा लावल्या गेल्यात स्कोर बोर्डवर. जर या धावा जर डिफेंड करायचं असेल तर मोठे फटके खेळून न देणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा धीरज वळवी बॉलिंग मार्क वरती. राकेश चौधरीसाठी हाफ ट्रॅकर बॉल होता, पोल केलाय, चेंडू गॅप मध्ये आहे, सहज जाईल एका टप्प्याने. शत्रकाशाच्या मस्तकाला दस्तक देण्यासाठी चौकार. बॅक टू बॅक चौकार येतोय. चौकारांची तिकडी कंप्लीट होते या चेंडूवरती. आदरणीय सन्माननीय महेशजी भडांगे यांचा स्वागत करतो आम्ही या रंगमंचावरती. तुम्ही या आणि या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आणि आदरणीय उपसरपंच दिनेशजी म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत करतो आम्ही या रंगमंचावरती. या आणि तुम्ही विराजमान व्हा. आणि आत्मारामजी ठाकरे सरपंच आहेत या विभागाचे, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय आत्मारामजी ठाकरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत पोमनशे विद्यमान सरपंच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समेत आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय दिनेशभाई म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पोमनशे विद्यमान ग्रामसेवक साहेब
या ठिकाणी आहे त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत रवींद्रदादा स्मृती चषक 2025 मध्ये. आणि या चषकाचं आयोजन नियोजन केलेलं आहे ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपडा टीमनं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवस म्हटलं तर मग मेगा फायनल डे. सध्या तरी पाहुण्यांच्या माहिती करता हा फर्स्ट सेमीफायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूने आपण पाहिला तर मग एक दंत स्फोट मस्किनपाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय जीवदानी स्फोट गिरीज या दोन संघामध्ये ही लढाई मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. लगातार 4 चेंडूवरती 4 मोठे फटकेले, चौकार आलाय. 5वा चौकार येईल का? हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला लागलाय. यस, पंचांचा इशारा आता आपल्याला माहिती पडेल. पंच आपल्या दिशेने दर्शवतील. या साईड इज अ नो बॉल. साईड लाईन कट होत होती, त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी दंडित केलाय. नोचा इशारा पंचांचा. आणि यावर पाहिजे तर फ्रीडचा चेंडू असेल. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू येईल, पुढचा बॉल येईल तो फ्रीड. आणि फ्रीड साठी समोर असतील मिस्टर संतोष डावले. पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर तेच तर्रार चेंडू, परंतु ऑप्शनच्या भरपूर बाहेर पिच केला होता. याच कारणास्तव पाहिलं तर एक अव्वांतर धाव होते ऍड स्कोर बोर्ड मध्ये. या अव्वांतरच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 19. 7 धाव्यांची आवश्यकता असेल. षटकार येईल का? पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यस, बिग ब्लो. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल केलाय. स्कोर इज लेवल. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावसंख्या जी आहे ती अगदी समान झाली. आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर किल्ला लढवला गेलाय. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपण पाहिलं. असं वाटलं होतं की पहिल्याच बॉलवरती एक महत्वाची विकेट आकाश दानवीची मात्र आली आहे. असं वाटलं होतं की कुठेतरी दडपणामध्ये निश्चितच बॅटिंग करणारी टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण राकेश ठाकरेला पाहिलं आणि राकेश ठाकरेच्या माध्यमातून काय जबरदस्त राकेश चौधरी आहे. राकेश ठाकरे आपण पाहिलं तर मग युनिटी स्पोर्ट चिंचोटीच्या माध्यमातून त्याचा देखील चांगला खेळ झाला होता. त्याच्यानंतर त्यांना मात्र शेवटच्या क्षणी मात्र मागे पडावं लागलं. परंतु सध्या तरी राकेश चौधरीचा खेळ दमदार राहिलाय या मॅच मध्ये. नक्कीच आकाश सारखी विकेट घेतल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं, परंतु चांगली फलंदाजी करताना पाहिलं आपण राकेश यांना. यावेळेस पाहिलं मुस्टॅमिंग स्ट्रोक आहे, परंतु चेंडू जात एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. आणि हा आलाय विजयाचा चौकार आणि सामना विजयी झालाय आणि फायनलचं तिकीट बुक केलाय ते आई जीवदानी गिरीश संघाने. हळक मस्किनपाडा संघ. चला दुसरा सेमीफायनल आपल्या माहितीसाठी चालू होईल. एका साईडला आपण पाहतील साईनाथ नवीन पाडा, तर दुसऱ्या बाजूला पाहतील आपण जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे.